आम्ही तुळजाभवानी देवीचे पुजारी पलंगी परिवार व देवीच्या पलंगाचे पुजारी. तसं भारतामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला चंदनाचा उटी असते, पांडुरंगाला जगन्नाथपुरीला लेप असतो आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येक दिवसाला महादेवाची धार असते महाशिवरात्रीपासून. तसं या तुळजाभवानी देवीला उन्हाळ्यामध्ये चैत्र प्रतिपदापासून ते मृग नक्षत्रापर्यंत देवीला पंखा घालण्याची परंपरा आहे. पंखा चालू असताना मंदिर गाभाऱ्यातली एसी, पंखा, फॅन, दूध उपकरण जे आहेत का इलेक्ट्रिक ती पूर्णपणे बंद असतात. फक्त हाताने पंखा घालतात. पंखा जसं आपल्याला उकडतं तसं देवीला उन्हाळ्यात उकडतं असल्यामुळं हाताने पंखा घालण्याची परंपरा चालू आहे. मृग नक्षत्र कंप्लीट 2.5 महिने या ठिकाणी जसे प्रत्येक दिवसाला वेगळ्या पद्धत रूढ परंपरा आहे त्या पद्धतीने ही परंपरा आहे. ही परंपरा पुरी हजारो काळापासून चालत आली आणि ह्याच्या पुढे पासून राहणार. ह्या परंपरेमध्ये कधी खंड नसतो का? ही परंपरा फक्त पलंगी परिवारच करतात हाताने सेवा घालायची का?